अगो भैया कोंबरट गेलं की गो माझं. कसलं कोण पाड्यात घेतलंय बाई फ्लॅट. अगं आत्या, आलीस का तू? कशाला आलीस तू? नाही म्हणजे कशी आलीस तू असं म्हंटल मी. कशी आलीस तू? हा सगळं कळते म्हटलं आत्याला. तुला काय म्हणायचं आणि काय म्हणायचं नाही ते. वहिनी ए वहिनी जरा गटाळ्यातनं बाहेर ये स्वतःच्या बहिणी भावाच्यातनं. इथं नंद आल्या जरा तिच्याकडे पण बघा. तिचा पण काहीतरी करा मानपान. अगं मी आहे ना आत्या, तेवढं चांगलं लक्ष देते मी. काय नुसतं तोंड वाजवत बसल्यास. आत्या कधीची आली पाणी तरी विचार की आत्याला. जा पाणी घेऊन ये जा आत्याला. घरनं नाही पिऊन आलीस का पाणी? नाही तू मिनरल वॉटर पितीस ना फक्त म्हणून विचार. काय घेऊन घेऊन घेतलाय फ्लॅट. मातीच्या डब्बी सारखा अगदी. जर असं आगळ पगळ घ्यायचं का नाही. एखादा माणूस आलं 4 दिवस राहिलं तर माणसानं राहावं कसं याच्यात. अगं 4 माणसांसाठी एवढा फ्लॅट पुरेच आहे म्हंटल. तसं पण आम्ही आता ठरवलंय अशा बाहेरच्या लोकांचा जास्त लाड करायचाच नाही. बाहेरची लोक जास्त येऊनच द्यायची नाहीत. म्हणजे अशी पाहुणे रावळे अशी मंडळी येतात ना जास्त त्यासनी येऊनच द्यायचं नाही असं ठरवलंय आता आम्ही. काय बाबा दादा किती आउटसायडरला घेतला फ्लॅट. आता मेन सिटीत घ्यायचंच का नाही आमच्यासारखं. सिटीच्या एवढ्या आउटसाइडला ट्रॅफिक म्हणू नकोस धुळा म्हणू नकोस. सिटीत नाही यायचं जायचं म्हणलं तर 2-2.5 तास लागते ती. अगं कुणी येऊ नये ना म्हणूनच आउटसाईडला घेतलाय बघ फ्लॅट. आधी कसं जवळ होता ना 2-2 दिवसाला सगळी येत होती. 2-2 दिवसाला सगळी येत होती. म्हणूनच मीच म्हणलं पप्पांना थोडं आपण ना आउटसाईडलाच घेऊया फ्लॅट. म्हणजे कोणी येणार नाही आपल्या घरात. आउटसाईडला म्हणलं ती कमी मध्ये मिळाला असेल ना ग फ्लॅट. आमच्यासारखं नाही बाई. एवढ्या फ्लॅटच्या किमतीत आमच्याकडे साधा हॉल पण येत नाही 10x10चा आमच्या एरियामध्ये. कोणाला पण परवडत नाही आमच्या एरियात फ्लॅट घ्यायचा म्हणजे. बरोबर आहे वाटतं तुझं. कसं परवडणार पप्पांना? सगळ्यांनी लुटून खाल्लंय ना माझ्या पप्पांना. अगं चांगली जीभ आहे की तुझी. चांगली चुरू 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 बोलतेस. अगदी कैकीसाठी तर्रा तर्रा करत चालते की ग. तुझ्याकडे शिकल्या चुरू चुरू बोलायला. तशी पण सगळी मला म्हणते की मी तुझ्यावरतीच गेल्या. तुझीच सावली पडली होती ना सगळ्यात पहिली माझ्यावर. तुझ्यात सगळे गुण माझ्यात आलेत. चुरू चुरू बोलायचा गुण पण तुझ्यातनच आलाय माझ्या. बाकी तर आता डाऊन पेमेंट कितीच केलंस आणि हप्ता कितीचा ठेवलास रो. परवडल ना बाबा तुला. तर ह्या दोघींच्या नादाला लागून घेतलायस फ्लॅट आणि 2-3 हप्ते गेल्यावर येईल सगळं अंगलटी. परवडल ना रे बाबा तुला. अगं रोख कॅश घेतलाय कॅश आत्या हे फ्लॅट. EMI नाही केला बाई. अगं भैया कॅश. दादा एवढा पैसा कुठं आला रे तुझ्याकडं. कुठं दडवून ठेवला होता. कधी दाखवला नाहीस ती. अगं तो माया जमिनीचा तुकडा नव्हता का तो इकला आणि घेतला फ्लॅट. जमिनीचा तुकडा इकला. वा दादा वा. अरे ताकस तूर लागू दिली नाहीस की रे तुम्हाला. आणि जमिनीचा तुकडा इकलास आणि माझ्या हिश्श्याचं काय र. माझ्या हिश्श्याचं काय केलंस. मला माझा हिस्सा पाहिजे त्या जमिनीच्या तुकड्यातला. अगो तुझा कसला ग हिस्सा त्यात. अगं पप्पानी कामावून मिळालेल्या पैशातून घेतला का तो जमिनीचा तुकडा. बाप दादाची नव्हता बाई तो जमिनीचा तुकडा की लगेच हिस्सा मागतेस तू. माझ्या पप्पानी मेहनतीच्या पैशातून घेतला होता तो जमिनीचा तुकडा. आली लगेच हिस्सा मागायला. तशी पाण्याची सोय तर नसेलच इथं 24 तास. आउटसाईड एरिया पडतो ना. कॉर्पोरेशन मध्ये येत नाही आमच्यासारखा. कॉर्पोरेशन पाणी देतच नसेल ह्या एरियाला. अगो 4 बोरिंग आहे त्या म्हंटल. 24 तास पाणी ह्या बिल्डिंगला आणि कॉर्पोरेशन पण ह्या बिल्डिंगला असं भरघोस पाणी देतं. या पाण्याची काही चिंता नाही बघ आता.